नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कट्टामध्ये। आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाउज मापे। कटोरी ब्लाउज आहे बोटनेकमध्ये। हे आपले संपूर्ण मापे आहेत व व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास। तर आपली छाती आहे 34 साईजचा बोटनेक कटोरी ब्लाउज आपण कटिंग करणार आहोत। त्याची मापे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कटिंग करणार आहे। तर आपली उंची आहे 12.5 प्लस 1 इंच 13.5 मार्किंग करून घेणे व आपली शोल्डर आहे 7 मार्किंग करून घेणे व आपली शोल्डर पट्टी आहे 3 वर मार्किंग करून घेणे व राहिलेली साईज सगळा आपला गळा असणार आहे। गळा आपला आला आहे 4, गळ्याची रुंदी आले आहे 4 व गळ्याची उंची आपण 5 प्लस 5.5 वर मार्किंग करणार आहोत। आपला ब्लाउज बोटनेक असल्यामुळे गळ्याची उंची जास्त ठेवू नये। तर आपण इथे मार्क करून घेऊया इथून इथे। तर आपण ब्लाउजचा मुंडा घेणार आहोत 6 वर मार्किंग करून घेणे व जेवढा मुंडा आलेला आहे त्यातून अर्धा इंच आत घेणे व इथून इथे रेष देणे, जोड देणे अशा प्रकारे। तर आता आपण घालणार आहोत छातीचा माप। छातीचा माप आपला आहे 34चा चौथा भाग येतो 8.5 वर आपण मार्किंग करणार आहोत। 8.5 प्लस 2 इंच मार्जिनसाठी घेणार आहोत। व आपली कमर आहे 30चा चौथा भाग येतो 7.5 प्लस 1.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत कमर घेरसाठी। हे तुम्ही बघू शकता। आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळ्या प्रकारचे पेपर कटिंग, ब्लाउज कटिंग, ब्लाउज स्टिचिंग व ब्लाउज डिझाईनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला शेअर, लाईक, कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला माझा। तर आपली क्रॉस पट्टी आहे 3.25 व इथून आहे 2.25 व इथून इथे मार्किंग करून घेऊया। इथून गोलाकार देणे व आपली कटोरी आहे 5 वर मार्किंग करून घेणे व पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी जे आपण अर्धा इंच आतमध्ये घेतलेले आहे ना तेथून 1 इंचावर मार्किंग पुढच्या मुंड्याला व 1.5 इंच मार्किंग मागच्या मुंड्याला असे मापे टाकावीत व पुढचा गळा आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून घेणे। चला तर आता आपण गळ्याला आकार देऊया व आता मागच्या मुंड्याला आकार द्यायचा व पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर आता आपण कटोरीला आकार देण्यासाठी मापे घेणार आहोत। पुढच्या गळ्या उंचीसनं अर्धा इंच वर घेणे व पुढच्या मुंड्यासनं 2 इंचावर मार्किंग करून घेणे व कटोरीला आकार द्यायचा आहे। चला तर मी आता कटोरीला आकार देऊन घेते। हा झाला आपला कटोरीचा आकार। 2 इंचावर बरोबर मार्किंग आलेले आहे। तर आपली शोल्डर आले आहे 7 व गळा रुंदी आलेली आहे 4 व मुंडा आपण घेतलेला आहे 6 व मुंड्यामध्ये व कटोरीमध्ये अंतर आहे ते 2 इंचाचे
व आपण गळा उंची घेतलेली आहे 5.5 व इकडून क्रॉसपट्टी 3.25 तिकडून 2.25 वर व आपली कटोरी आहे 5 व इथून येथे अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे। तर आपली शोल्डर पट्टी 3 आहे तयार। हे बघू शकता 3 आहे। बघू शकता तुम्ही मापे हे व्यवस्थित मापे टाकून दाखवलेले आहेत तुम्हाला मी परत। तर चला आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया। मी ब्लाउज कटिंगचे ही व्हिडिओ टाकणार आहे व ब्लाउज डिझाईनची ही व्हिडिओ टाकणार आहे, नक्की पहा। चला तर आपण पहिला मागच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया। क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे। व पुढचा गळा कट करायचा आहे। व आता कटोरी कट करून पुढच्या मुंड्याचा आकार कट करून आपण कटोरी कट करायची आहे। आपण भाई कशी काढायची व कटोरी कशी वाढवायची तेही बघणार आहोत। पूर्ण डिटेल्स व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा। तर आता आपण मागच्या गळ्याची कटिंग बघूया। तर बोटनेक असल्यामुळे आपली गळ्याची उंची आहे 3.5। गळ्याची उंची आहे 3, अर्धा प्लस 3.5 वर मार्किंग करून घेणे व चौकोन बॉक्स करून 1 इंचावर मार्किंग करून गळ्याला गोलाकार देणे। गळ्याला गोलाकार द्यायचा आहे। तर आपली मागच्या गळ्याची उंची आहे 9.5 प्लस अर्धा इंच घेणे व गळा रुंदी आहे आपली 4 वर मार्किंग करून इथून इथे जोड देणे व गोलाकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून गळ्याला गोलाकार देणे। तुम्ही ह्यात कुठलाही गळा काढू शकता, चौकोन वगैरे। मी सॅम्पलला तुम्हाला गोल गळा दाखवलेला आहे। तर आता आपण पेपर कटिंग करून घेऊया। ह्यामध्ये खूप छान छान डिझाईन करता येतात। चला तर आपण आता भाई कटिंग करणार आहोत। भाई उंची आपली आहे 4 प्लस 1 इंचावर मार्किंग करून घेणे, 5 इंच घेणे व आपली छातीचा चौथा भाग जो येतो 8.5 तो आपण टाकून घ्यायचा आहे। 8.5 वर मार्किंग करून घेणे व इथून 2.5 इंच खाली घेणे, इथून 1.5 इंच आत घेणे व इथून इथे जोड देणे।
सहरेष व आपली बाही रुंदी आहे 6 प्लस 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व इथून इथे जोड देणे व हा आहे मागच्या मुंड्याचा आकार व हा आहे पुढच्या मुंड्याचा आकार. तर आता आपण पेपर कटिंग करून घेऊया. तर आपण आता बघूया कटोरी कशी वाढवायची. तर इथून 1.5 इंच वर मार्किंग करून घेणे व इथून 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व गळ्याच्या साईडहून 1.5 इंच फक्त घेणे. 3 रेषा टेपच्या घेतल्या तरी चालतो व इथून इथे जोड देणे गोलाकारमध्ये. जास्त फुगीर नसावा गोलाकार व इथून इथे जोड देणे 1.5 इंचावर जे मार्किंग करून घेतलेले आहे ना आपण ते. तर ह्या दोन्हीचा मध्य काढून जिथे मध्ये येतो तिथे 1.5 इंच वर वाढवून हे बघा ह्याचा मध्य काढून इथे ह्याच्यावर आपण 1.5 इंच वाढवायचे आहे. तर बघू शकता व इथून इथे जोड देणे इथून इथे जोड देणे. तर आता आपण कटोरी कटिंग करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपले पेपर कटिंग संपूर्ण झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवते. हा आहे मागच्या गळ्याचा पेपर. सगळं पेपर कटिंग दाखवते. हे बघा हा मुंड्याचा क्रॉसपट्टी बाही व ही कटोरी. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो तुमचा धन्यवाद.